नमस्कार मित्रांनो. तर आज आपण स्टार्टरची MEC कॉईल चेंज करणार आहोत. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर आपण कॉईल आणलेली आहे, एक मेलबॉर्न कंपनीची कॉईल आहे. बघू शकताय इथे स्टार्टिंग व्होल्टेज बघू शकताय 280 415पर्यंत हे चालू शकते. तर आपली पहिली कॉईल थोडीशी दोन साईडनं तुटली होती, कारण ते नट होते ना त्या साईडला थोडंसं तुटली होती आणि व्होल्टेजचं प्रमाण थोडंसं कमी होतं. स्टार्टर बोलता आवाज दिलं होतं, त्याच्यामुळं कॉईल चेंज करावी म्हटलं. तर सगळ्यात पहिलं आपल्याला हे कनेक्टर काढून घ्यायचं आहे. कनेक्टर काढल्यानंतर आपल्याला ही जुनी कॉईल काढायची आहे बाहेर. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पण समजेल की स्टार्टरची कॉईल कशी चेंज करायची. कनेक्टर काढलेलं आहे, बघू शकताय. कनेक्टर गंजलेलं आहे, कारण की व्होल्टेज कमी जास्त असल्यामुळं काळं पडलेले. आता आपण ह्याला पॉलिश पेपरनं घासून घ्यायचं आहे. हे पॉलिश पेपर आणलेलं आहे, बघू शकताय. आता पॉलिश पेपरनं घासणार आहे ते कनेक्टरच्या पत्त्या. हे कॉईलच्या दोन्ही साईडनं नट आहेत, ते नट काढून घ्यायचे आहेत. आता हे नट गंजलेले आहेत, हे निघायला गेलेत, कारण की लय दिवस झालेले. व्होल्टेज कमी जास्त असतं का, त्याच्यामुळे हे असं होतं आहे. दोन्ही साईडचे नट वायर काढलेले आहेत, बघू शकताय. तर ह्याच्या खाली हे पत्ते असतात, कॉईलच्या खाली पत्ते असतात, ते वाकडे असतात, ते सरळ करून घ्यायचे. पत्ते सरळ केल्यानंतर कॉईल निघते. तर आपली कॉईल निघालेली आहे, बघू शकताय. हॅवेल्स कंपनीची कॉईल होती आणि याचं पण व्होल्टेज स्टार्टिंग 280 होतं. दोन्ही साईडनं कॉईल तुटलेली. ज्या ठिकाणी आपण वायर बसवीत आहो ना, त्या ठिकाणचे पूर्ण नट बाहेर आले. तर आता आपण नवीन कॉईल बसवून घेणार आहोत. एक मेलबॉर्न कंपनीची कॉईल आहे ही. कॉईल चेंज करण्याचं कारण की स्टार्टर आवाज द्यायला होतं आणि सप्लाय मोटरपर्यंत पोहोचणं गेली ती. आता आपण हे पत्त्या घासून घेणार आहोत. बघू शकता कसल्या काळ्या पडलेल्या आहेत आणि थोडंसं गंज वगैरे असते ना, ते पॉलिश पेपरने घासणार आहोत, म्हणजे स्टार्टर पण आवाज देत नाही. आपण पत्त्या घासून घेतलेले आहेत. आता हे नवीन कॉईल बसवणार आहोत. हे बघा मेलबॉर्न. हे आपल्याला दुकानदारानं याची MRP आहे 280, परंतु 250 रुपयाला बसलेली ही कॉईल. तर आपण कॉईल बसवून घेतलेली आहेत. कॉईल बसवल्यानंतर ह्याच्या खाली 2 पत्त्या असतात, ते पत्त्या वाकड्या करायच्या नॉर्मल, म्हणजेच कॉईल खाली येऊ नये. तर ही आपली जुनी कॉईल पूर्ण खराब, म्हणजे दोन्ही साईडनं तुटलेली होती, त्याच्यामुळे चेंज केली. तर फायनली आपण कॉईल टाकलेली. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.